भगवान इसको बहुत लंबी उम्र दे। मेरा प्यारा छोटा भाई है, जी जान से प्यारा है। साथ वो है मेरे गम में, मेरे दिल की हर खुशी में। भगवान इसको बहुत लंबी उम्र दे। मेरा प्यारा छोटा भाई है, जी जान से प्यारा है। साथ वो है मेरे गम में, मेरे दिल की हर खुशी में। तर नमस्कार, जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण दोस्ती स्पेशल व्हिडिओ एडिट केलेला आहे। तर एकदम खतरनाक असा व्हिडिओ झालेला आहे, नक्कीच तुम्हाला आवडला असेल। डेमो तो तुम्ही बघितलाच आहे। आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून टाका। चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुमचा भाऊ म्हणजे या चॅनलवरती अशाच प्रकारे एक जण जबरदस्त रील्स एडिटिंग शिकवत असते। आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं पण आपण मटेरियल यूज केलेलं आहे ते सर्व जे की मटेरियलची लिंक आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। आणि किंवा तुम्हाला माझ्याकडून जर व्हिडिओ एडिट करून घ्यायचा असेल तर नंबर आपला कॉन्टॅक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तिथून डायरेक्ट आपल्याला कॉन्टॅक्ट करा। काय अडचण येत असेल किंवा माझ्याकडून व्हिडिओ एडिट करून घ्यायचा असेल तर तिथून तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअपला SMS करू शकता। तर चला लगेच आपण आजचा जे व्हिडिओ कसा एडिट करायचा समजून घेऊया। तर चला मोबाईलच्या स्क्रीनवरती तर सर्वात आधी काय करायचं, जे काय नोटिफिकेशन आहे तिथून ओपन करून घ्यायचं आहे। जे काय मी बीट मार्क दिला असेल तिथून बीट मार्क अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे। तर आता काय करायचं, प्लगच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये यायचं आहे। जे फोटोवरती तुम्हाला व्हिडिओ करायचा असेल ते फोटो याच्या प्रकारे सिलेक्ट करायचा आहे। या फोटोला काय करायचं, शेवटपर्यंत वाढून घ्यायचं। शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर या फोटोवरती अशा प्रकारे एकदा दाबून धरायचं आणि बॅकग्राऊंडला फोटो घेऊन यायचा। म्हणजे हे म्हणजे अशा लपकन मी आता ठेवलेली आहे 2-4, तर त्याच्या खालती आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे। त्यानंतर काय करायचं, मी मधात एक बीट दिली असेल तुम्हाला, म्हणजे 6.20च्या बीटला, तर ते तशी यायचं आहे आणि या फोटोला डबल कट मारायचं आहे आणि इकडला फोटो डबल आपल्याला बॅकग्राऊंडला अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे। तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे। मी जे काही शेकी बीट दिला असेल तिथून ओपन करून घ्यायचं आहे। तर आता काय करायचं आहे, सर्वात जे काही पहिला फोटोचा इपिट आहे त्या पहिले फोटोचा इपिट इथून कॉपी करून घ्यायचं आहे। इथून कॉपी केल्यानंतर बीटमार्कला डबल एकदा ओपन करून घ्यायचं आहे। तर आता काय करायचं, जे काही आता आपला इथला पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट मारायचा आहे आणि त्यानंतर इथून डबल बॅक यायचं आहे, डबल एकदा शेकी बीटला ओपन करून घ्यायचं आहे। तर आता काय करायचं, जे काय दुसऱ्या फोटोचा इफेक्ट आहे ती आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचं आहे। दुसऱ्या पण फोटोचा इफेक्ट इथून कॉपी केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे, पुन्हा बीटमार्कला ओपन करून घ्यायचं आहे। तर आपण जे कट मारला होता म्हणजे 6.20च्या बीटला, तर ते तशी यायचं आहे। जे का त्याचा पुढचा फोटो आहे तर त्या पुढच्या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे। त्यानंतर इथून डबल बॅक यायचं आहे, डबल एकदा शेकी बीटला ओपन करून घ्यायचं आहे। तर आता काय करायचं, 2 फोटो संपल्यानंतर पुढे तुम्हाला काहीसे मी लेअर दिलेले आहेत, ते सगळ्या लेअर काय करायचं अशा प्रकारे दाबून धरायचं आणि सगळ्या लेअर अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं, एक डब्याचा ऑप्शन दिसत असेल तुम्हाला, त्यावरती क्लिक करायचं। इथून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं, म्हणजे 5 लेअर आहेत, 5ला 5ची कॉपी होतील। त्यानंतर डबल बीटमार्कला ओपन करून घ्यायचं आहे। तर आता काय करायचं, डबल एकदा डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, इथून पेस्ट लेअरवरती क्लिक करायचं। आता एवढं काम केल्यानंतर आता जे काय आपण पेस्ट केलेले लेअर आहे ते इथून आपल्याला काय करायचं, शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे। म्हणजे हे जे की 5 लेअर होते आपले, 5ची पण लेअर सगळ्या सिलेक्ट करून इथंपर्यंत शेवटपर्यंत खिचून घ्यायचं आहे। तर आता एवढं काम केल्यानंतर या व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं, प्लगच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, डबल एकदा मीडियामध्ये जायचं। इथून मी बॉर्डर दिली असेल ते बॉर्डर ॲड करायचे। या बॉर्डरला काय करायचं, शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे। आता शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर ब्लँडिंगच्या ह्याच्यात यायचं आहे, लायटिंगच्या ह्याच्यात येऊन स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आता आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे। हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचं, सेटिंग बाजूला शेअरचा ऑप्शन दिसून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि खालती एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं। मग कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगून जा आणि भेटू जाईल त्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे काय बाकीचे व्हिडिओ आहेत ते बघत राहा आणि एकदम खतरनाक अशी एडिटिंग तुम्ही पण नक्की शिका। मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।